सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रवादीच्या नेत्यांची आग्रही मागणी, हालचालींना वेग. दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण लवकरच होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावीत की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. मात्र दुभंगलेली मनं जुळवावीत अशी आमची भावना. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. दादांनी सकाळचा शपथविधी घेतला, तो पहिला प्रयोग नव्हता, तर तो तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट. काल दादांवर अंत्यसंस्कार, आज कुटुंबियांकडून अस्थी जमा. यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे निर्माण झाली मोठी पोकळी. आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये राज्याची दिवाळखोरी उघडकीस. राज्यांवरती महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं महत्वाचं निरीक्षण. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये लाडकी बहीण सारख्या योजनांवर ताशेरे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या. आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला. शासकीय दुखावट्यामुळे मोठा निर्णय. जय महाराष्ट्राच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब. महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपोळकर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्ण पाटील. शारदा खेडकरांच्या निवडीनंतर सभागृहामध्ये राडा. अकोला महानगरपालिकेच्या महापौरपदी खेडकरांची निवड. एमआयएम काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांना भिडले. छत्रपती संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 10 फेब्रुवारीला विशेष सभेमध्ये मतदान प्रक्रिया पडणार पार. दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू. दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोडकेंचं निधन. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित. आज गटनोंदणी प्रक्रिया होणार नसल्याचं स्पष्ट. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बेत्री अभ्यास दौऱ्यावर असल्याची माहिती. चंद्रपुरातील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरण प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल. तपास सुरू. नागपुरात ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं अपात्र होण्याची शक्यता. नागपूर महानगरपालिका महापौरपद खुलं. प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित. लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक धोरणाची चिंता वाढली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून बाब स्पष्ट. अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नाही तर दुरुस्तीलाच परवानगी. केंद्रीय जल आयोगाचा खुलासा. सांगली कोल्हापूरलाही मोठा दिलासा. कोकणातील 5 जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे सर्वेक्षण आणि सीमांकन होणार. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोळीवाड्यांचा समावेश. नाशिकमध्ये परदेशी टोळीचा उच्छाद. पिकअप लुटून जीवघेणे हल्ले. टोळक्याचा रात्रभर तुडगुस. कुऱ्हाड कोयते घेऊन 3 ठिकाणी सशस्त्र हल्ले. एका युवतीसह 10 गुंडांनाही अटक. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागातल्या कॅफेमध्ये अश्लील चाळे. भाजपचे नेते प्रमोद राठोडांनी उघडकीस आणला प्रकार. कॅफेमध्ये महाविद्यालयात तरुण तरुणी करायचे अश्लील चाळे. सोने चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याच्या दरामध्ये 2,000ची घसरण, तर चांदीचे भाव 12,000 रुपयांनी उतरले. जंक फूडच्या जाहिरातींवर सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत बंदीची शिफारस. ब्रिटन, चिली आणि नॉर्वेच्या धर्तीवर पाऊल उचलण्याचा विचार. सूत्रांची माहिती. आरसीबीची एक्सप्रेस सुसाट. यूपीवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये धडक. आज मुंबई इंडियन्सला विजय अनिवार्य. WPL मध्ये गुजरात जायंट्सशी सामना होणार.